नमस्कार, मी अनिल जाधव, वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, वडार समाजाचा कार्यकर्ता। आजचा हा निकाल खूप आनंदाचा आहे। जे सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या मारेकऱ्यांनी जे त्यांना हे केलं, मारलं होतं, त्या मारेकऱ्यांच्या विरोधात निकाल दिला। खरं तर अनेक दिवसापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या निकालाची वाट बघून पाठपुरावा करत होते। पाठपुरावा करत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांनीच केली, हे असं आम्ही वारंवार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मांडणी करत होते, परंतु त्याला दुजोरा देत होते। इथले सत्ताधारी, मंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री हे लोक सोमनाथ सूर्यवंशी हा वडार समाजाचा आहे आणि या वडार समाजाचा मुलगा, त्याला पोलिसांनी नाही मारलं तर ते एक आजार होता, श्वासनळीचा आजार होता आणि ते गुदमरून गेलं, अशा पद्धतीचा वक्तव्य विधिमंडळात मुख्यमंत्री मांडत होते। परंतु त्यांचा आता पितळ उघड पडलेला आहे। ज्या पद्धतीने गोरगरिबांचं लक्ष या मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती असतं, त्यांच्या विचारांवरती असतं आणि ज्यावेळेस अन्याय घडतं ते न्याय देण्यासाठी काम तिथले पोलीस प्रशासन करत असतं। परंतु असं न घडता अन्याय करायचा जो कार्यक्रम सुरू झाला होता, त्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक वेगळ्या पद्धतीचा मार्ग करून दिला की हे चुकीचे लोक आहेत। म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या वडार समाजाच्या कार्यकर्त्यांना व बहुजन वर्गांना, वंचित घटकांना, भटक्यांना, छोट्या छोट्या लहान लहान समाजांना मी आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जे कोणी कुठल्या ज्या पक्षाला बांधिलेत, काय पद्धतीने आहेत, तो भाग वेगळा, परंतु आपल्यातला एक व्यक्ती जातो, त्याची मृत्यू होते, ते खूप बेकार विषय आहे, एक घटना वेगळी आहे। परंतु ज्या वेळेस सोमनाथ सूर्यवंशीची ज्यावेळेस हत्या होते, त्यावेळेस हत्या होत असताना तर तिची हत्या का झाली, तर ते एक ठिकाणी परभणीमध्ये तो LLB करत होता, त्या ठिकाणी LLB करत असताना त्या ठिकाणी तो रोडला जात असताना एक संविधानाची विटंबना कोणतरी करतंय म्हणून तो बघायला जातो आणि ते अडवायचं काम करतो। परंतु त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची काही लोक येतात, पोलीस तिथे येते, सगळ्यांना अटक करते। अटक करत असताना शहीद सोमनाथ सूर्यवंशी याला बेदम मारते आणि पोलीस कटोरीमध्ये त्याला टाकून त्याला मारून टाकतात। अशी भूमिका पोलिसांनी तिथली निभावलेली आहे। परंतु एवढं होत असताना सुद्धा अन्याय चालू होतं, पुढे काही थांबायला वेळच हेच घेत नव्हते। परंतु आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर पहिल्या दिवसापासून, ज्या अंत्यसंस्कारापासून तर आतापर्यंत साहेब लढा देतात। मधल्या काळामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली म्हणून काही राजकीय लोक पोळी बांधण्यासाठी आपले आले होते। मग त्याच्यामध्ये राहुल गांधी आलते, फोटो सेशन केले, गेले, न्याय देतो म्हटले। नंतर शरद पवार आले, फोटो सेशन केले, ते गेले, न्याय देतो म्हटले। त्याच्यानंतर अजित पवार आले, तिथं आले, फोटो सेशन केले, निघून गेले। अनेक नेते मंडळी, भाजप, सेना, सगळे लोक येऊन गेले, मंत्रिमंडळ येऊन गेले अख्खी, परंतु शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना कधी न्याय मिळाला नाही, न्याय त्यांनी देऊ शकले नाही। आणि हे बाळासाहेबांना माहिती होतं आणि म्हणून बाळासाहेब म्हणले त्यांना येऊ द्या, त्यांना फोटो सेशन करू द्या आणि त्यांना जाऊ द्या, ते न्याय देणार नाहीत, कारण की तो एक आंबेडकर चळवळीतला मुलगा होता आणि संविधान रक्षक होता, म्हणून त्याला न्याय कधीच मिळणार नाही। आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हा निर्णय घेतला, मी सोमनाथ सूर्यवंशीची केस स्वतः लढणार आणि स्वतः लढण्याचा निर्णय घेतला। आणि त्या ठिकाणी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत, पोस्टमॉर्टम पासून तर त्या ह्याच्यापर्यंत सगळे पुरावेच त्यांनी जमा केले आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी, आणि त्यांनी तो हायकोर्टात केस लढायचा प्रयत्न केला आणि हायकोर्टात बी केस जिंकली। परंतु तिथं हायकोर्टात केस जिंकत असताना सुद्धा ती आदेश दिला हायकोर्टाने की सोमनाथ सूर्यवंशी हत्या त्या पोलिसांनीच केलेली आहे
आणि त्यांना 7 दिवसात त्यांना अटक करण्यात यावं, त्यांना त्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावं. परंतु असं न करता त्यांना पाठबळ देण्यासाठी मंत्रिमंडळ एकवटले आणि त्यांची याचिका सुप्रीम कोर्टात टाकली. तर सुप्रीम कोर्टात टाकल्यानंतर विषय काय झाला की तिथं त्यांना वाटलं तिथं त्यांचे मोठे मोठे सत्ता आहे, त्यांचे पंतप्रधान आहेत, त्यांचे सगळं अख्खं मंत्रिमंडळ आहे, म्हणून तिथं काहीतरी फेरबदल होईल म्हणून त्यांनी तिथं याचिका टाकली. परंतु ह्या राज्य शासनाला, या राज्यकर्त्यांना एवढं माहिती नव्हतं हे केस कुठला ऐरागेरा माणूस लढत नव्हता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू लढतोय हे विसरले होते ते. आणि हे जरी सुप्रीम कोर्टात जरी केस टाकली असेल तिथं सुद्धा बाळासाहेबांना विश्वास होता की माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्याकडे सगळे सेगमेंट आहे, मी ते सेगमेंट केलेलं आहे, जजमेंट आहे आणि मी ह्या जजमेंटच्या जोरावरती मी हे जिंकणार आणि सोमनाथ सूर्यवंशीला मी न्याय देणार. म्हणून आजचा दिवस बाळासाहेब आंबेडकरांनी एक या मनुवादी विचार सरकारला दाखवून दिलं की तुम्ही मनुचा तोंड बाहेर काढला होता, त्याचं तोंड दाबण्याचं काम परत पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून दाखवून दिलं. आणि आज सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून दिलं. तर हे न्याय मिळवून देत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे, इथल्या प्रस्थापितांना, इथल्या सरकारला, इथल्या भांडवल सरकारला आणि इथल्या पोलिसांना ही सगळ्यात मोठी चपराक म्हणून आज त्यांचा दिवस आहे. आणि म्हणून आज ज्या पोलिसांनी अन्याय केला त्या पोलिसांना सांगू इच्छितो, तुम्ही ज्या मंत्र्यांच्या दबावाखाली काम करता, ज्या नेत्यांच्या खाली दबाव काम करता, तर येणारा काळ तुम्हाला सुद्धा हे कुणी वाचवणार नाही. म्हणून शिस्त पद्धतीने न्यायाने काम करा, संविधानाच्या माध्यमातून काम करा, कोणाचे कठपुतळे बनवू नका, आपल्या न्यायाच्याच पद्धतीने न्याय द्या. एवढंच मी आज आपल्याला सांगू इच्छितो. तुमची आता गाठ बाळासाहेब आंबेडकरांशी. अरे अनेक हत्या झाले, अनेक लोक गेले, अनेक लोक मेले, छोटे छोटे घटकातल्या लोकांच्या अनेक हत्या अशी घडून आलेले. मी पाहिजे तर माझ्याकडे पुरावे आहेत, कोण कसं मेलं, काय झालं. परंतु आज परिस्थिती अशी आहे की आता इथून पुढे सण केले जाणार नाही. अरे एवढं छाती ठोकून आवडून जर मुख्यमंत्री म्हणू शकतो, त्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू त्या आतमध्ये गुदमरून गेलेला आहे, मृत्यू झाला, तर एवढा खोटारडा मुख्यमंत्री आयुष्यात कधी पाहिलं नाही. आणि तुमच्याकडून काय न्यायाची अपेक्षा ठेवणार आता तुम्ही आमचं बी तोंड दाबसान किंवा बोलणारं तोंड दाबसान, किती लोकांचं तोंड दाबसान तुम्ही. एक दिवस हा तुमचा भोंगळा कारभार उघड्यात पाडल्याशिवाय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही. परंतु इथून पुढे जर या छोट्या छोट्या घटकातल्या लोकांना जर तुम्ही अन्यायाच्या माध्यमातून जर नेत असाल तर तुमची गाठ वंचित बहुजन आघाडीची बाळासाहेब आंबेडकरांशी. अरे ज्या माऊलीनी तुमची 10 लाखाची चेक ठोकरली, त्या माऊलीचा फक्त एक इच्छा होती, जे गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कारवाई करा. तुम्ही कारवाई न करता पाठबळ देता. आणि म्हणून आज तुम्हाला सगळ्यात मोठा चपराक म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. आणि या निर्णयाचं स्वागत अखंड बहुजन समाज, टोटल वंचित घटक आणि छोट्या छोट्या घटकातली लोक, संविधानाला मानणार वर्ग आज ते स्वागत करतात. परंतु तुमचा आज पितळ उघड पडलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या शहीद सोमनाथ सूर्यवंशींच्या ज्यांनी सारखे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहेत ते रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला जाब विचारून तुम्हाला रस्त्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही. 5 वर्षासाठी सत्तेत असता बाळासाहेब आंबेडकर नाही, सत्ता नाही, संपत्ती नाही, पाठबळ, परंतु संविधानाच्या ताकदीवर तुम्हाला झुकवायला लावलं. आणि येणाऱ्या काळात पण तुम्हाला रस्त्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या राज्य शासनाला मला सांगायचंय की तुम्ही अजूनही आवरा. या पोलिसांना एक आदेश द्या, या तुम्ही तुमच्या कारभार तुम्ही चांगला चालवा, पण गरिबांचा तळताट घेऊ नका. याचा तळताट तुम्हाला भोगावा लागेल. आणि म्हणून जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत तुम्ही कधीच तुमचं जे काही विषय असतील ते पूर्ण होणार नाही. म्हणून संविधानाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा आहात आणि संविधानाच्या माध्यमातून गोरगरीब सुद्धा आहे. म्हणून चांगलं जगू द्या. ज्याच्यावरती अन्याय तर अन्याय आणि ज्याच्यावरती न्याय तर न्याय असा तुम्ही जर नियोजन ठेवलं तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने राज्य करसाल. त्यामुळे नाहीतर आता इथून पुढे बाळासाहेब आंबेडकरची गाठ आहे. आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आज तमाम वंचित घटकांच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांचा मनापासून आभार मानतो
छोट्या छोट्या घटकातल्या लोकांना तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करता. महाराष्ट्रातले तमाम वंचित घटक बहुजन समाज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे आहे आणि येणारा दिवस येणारा काळ हा वंचित घटकांचा असेल, बाळासाहेब आंबेडकरांचा असेल, परंतु येणारा काळ तुमच्यासाठी भयानक असेल. म्हणून हा विजय संविधानाचा आहे, हा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आहे, हा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा नातूचा आहे आणि या बहुजनांच्या छोट्या छोट्या घटकांचा विजय आणि तुमचा पराभव इथून पुढे निश्चित राहणार आहे. तुम्ही जर या खाकी वर्दी घालणाऱ्यांना जर पाठबळ करून देत असाल आणि त्यांना जर वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर त्यांना दिशा दाखवून त्यांच्या माध्यमातून गोरगरिबांचा तुम्ही मुंडक्यावरती पाय ठेवून जर तुम्ही चालत असाल तर लक्षात ठेवा, याद रखा, तुमची बाळासाहेब आंबेडकरांची गाठ आहे. एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मी मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आभार मानतो की एक छोट्याशा घटकातल्या वडार समाजाला न्याय मिळवून गेल्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. जय बजरंग, जय वंचित, जय भीम, जय वडार.